मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मायादेवी परदेशी यांनी महापौर पदाचा तर ज्योत्स्ना पाटील यांनी उपमहापौर पदाचा स्वीकारला पदभार। शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली बडबड थांबवावी, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। धुळे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाचा पदग्रहण समारंभ आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी महापौर पदाचा मायादेवी परदेशी यांनी तर उपमहापौर पदाचा ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांनी आपला पदभार स्वीकारला। यावेळी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी गिरीश महाजन यांनी महापुरुषांचा जय जयकार करताना आठवणीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार केल्याचं पाहायला मिळाले। संपूर्ण धुळेकर नागरिकांनी भाजपावर विश्वास दाखवत आमची एखादी सत्ता आणली असून या शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असं आश्वासन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं। मनसे नेते संदीप देशपांडे आणि खासदार संजय राऊत यांच्या वादावर बोलताना यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की संजय राऊत यांनी आपली बडबड थांबवावी। 29 पैकी एकही महानगरपालिकेत त्यांची सत्ता आलेली नाही। जनतेने त्यांना पूर्णतः नाकारले असून जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत देखील त्यांचे केवळ सदस्य निवडून येऊ शकतात अशी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी शिवसेनेवर टीका केली। जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होऊ द्या, ही आकडे काढण्यात पटाईत असल्याने धुळे जिल्हा परिषदेचे देखील आकडे काढून देत अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी व्यक्त करतात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकली। MTV न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे, धुळे। आज धुळे महानगरपालिकेमध्ये आमच्या महापौर या ठिकाणी मायाताई परदेशी आणि ज्योत्स्नाताई पाटील यांनी महापौर उपमहापौर पदाचा कार्यभार या ठिकाणी आज सांभाळलेला आहे आणि म्हणून मोठ्या संख्येमध्ये सगळे धुळेकर या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत। मी सुद्धा मुद्दामहून आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। धुळेकरांनी खूप मोठा विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे। गेल्या वेळी सुद्धा आम्ही सांगितलं 50च्या खाली आम्ही एकही घेणार नाही आणि इथे थोडी सामाजिक परिस्थिती अशी आहे की 54-55 जागेमध्ये लढावं लागतं। यावेळेला 50चा आकडा आम्हाला पार करायचा होता आणि आम्ही तो केलेला आहे। धुळेकरांनी आमच्यावर मतदारांनी खूप मोठा विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे। कार्यकर्त्यांनी खूप मोठी मेहनत या ठिकाणी घेतली। आमचे आमदार आहेत, आमचे माजी खासदार आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, सर्वांनीच या ठिकाणी खूप मेहनत घेतली आणि 50 ही संख्या तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। तर म्हणजे सामाजिक परिस्थिती की आम्ही त्याच्यावर जाऊ शकत नाही, पण या ठिकाणी फक्त स्वातंत्र्य आम्ही लढलो भाजप म्हणून आणि त्यातही 50 जागा आम्ही या ठिकाणी टाकल्या। मागच्या वेळी सुद्धा स्वतंत्र आम्ही लढलेलो होतो आणि 50 जागा त्यावेळेला आम्हाला धुळेकरांनी दिलेल्या होत्या आणि म्हणून मी पुन्हा एकदा सर्व मतदारांचे आभार या ठिकाणी मानतो। आज आम्ही कार्यभार या ठिकाणी हाती घेतलेला आहे। आजपासून कामाला सुरुवात केलेली आहे। सर्व नगरसेवक आमचे 50चे 50 या ठिकाणी हजर आहेत आणि मला निश्चित आशा आहे की येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये अतिशय चांगलं काम आम्ही या शहरासाठी करू। मग पाण्याची व्यवस्था असेल, रस्त्यांची असेल, ड्रेनेज असेल, दिवाबत्ती असेल, सगळीच कामं अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी करू। कुठल्याही निधीची कमतरता या ठिकाणी पडणार नाही, कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत ही सत्ता आमचीच आहे। दिल्लीमध्ये सुद्धा पंतप्रधान मोदी जे आहेत, राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि धुळ्यामध्ये सुद्धा महापौर आता आमचे सगळे नगरसेवक आमचे आहेत। त्यामुळे धुळेकरांनी आता काळजी करण्याची गरज नाही। निश्चित मी या ठिकाणी आहे, उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे आहे। त्याचबरोबर जयकुमार आमचे रावळ साहेब आहेत, पालकमंत्री या ठिकाणी आहेत आणि म्हणून कुठेही कामाच्या बाबतीमध्ये आम्ही कमी पडणार नाही। धुळेकरांना पुन्हा मी या ठिकाणी आश्वासन देतो, काही भागामध्ये पाण्याची अजूनही कमतरता आहे, काही भागामध्ये पाणी पोहोचत नाही अशा तक्रारी माझ्याकडे काही येतात, त्यासुद्धा आम्ही तात्काळ लवकरात लवकर त्यासुद्धा दूर करू। धरणाचा प्रश्न आहे, तिथलं स्टोरेज वाढीच्या दृष्टीने ते खातं माझ्याकडेच आहे आणि त्यामुळे मला वाटतं ते सुद्धा या महिनाभरामध्ये आम्ही तोही प्रश्न पार पाडू आणि त्यानंतर मग धुळेकरांना मुबलक पाणी या ठिकाणी निश्चित मिळेल अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो। पुन्हा सर्व मतदारांचे, सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो।